मॅम हॉटेल बंद आहे। हा काय टाइम आहे का हॉटेल बंद करायचा? हॉटेल चालू आहे पण आता बंद आहे, ते इलेक्ट्रिकचं काम चालू आहे ना म्हणून। पण मला इथे जेवायचं होतं आता। मॅडम उद्या जेवा ना, म्हणजे प्लीज उद्या या ना, आम्ही तुम्हाला स्पेशल डिस्काउंट देतो। हा प्लीज मॅडम प्लीज, हा प्लीज। ठीक आहे सर, थँक्यू थँक्यू। ए रॉकी, हे काय आहे? हा हॉटेल का बंद आहे आणि काय लाईट वगैरे का घालवली रे? ते आत इलेक्ट्रिकचं काम चालू आहे ना म्हणून बंद ठेवलंय। अरे सत्या कुठे? ए सत्या, ए सत्या, ए सत्या, ए सत्या, बोल ना बाय। तो रॉकी असा काय बोलतोय रे? काय बोलला त्याने? काय राडा घातला का? नाही नाही नाही, अरे तो काय बोलला नाही रे, पण तो असा काय बोलला? भाई तुला काय बोलायचंय ते ठरव ना आधी। तो बोलला का नाही बोलला? तो आपल्याला हे बोलला की हॉटेल बंद आहे। अरे आलेला कस्टमरला परत पाठवलं त्याने। ते आपणच सांगितलं त्याला। अरे काय तू पण बरं आपल्याला सांग, हे काय लाईट कुठे? लाईट बिल भरला नाही काय? अरे नाही ना, आपल्याला पण कळत नाही काय झालंय ते। त्या विनायकला पाठवले काय झोल झाला ते बघायला। अरे आज स्पेशल गेस्ट येणार आहे, त्यात हा असा लाईटचा लफडा। अरे काय करायचं, आपल्याला टेन्शन आलंय। अच्छा गावात सत्या भाऊजी, तुम्ही का टेन्शन घेताय? विनायक गेलाय ना बघायला, काहीतरी होईल। बाय द वे, स्पेशल गेस्ट कोण आहे? आहे एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणायचंय का तुम्हाला? एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, आपण लय शिकलोय त्याच्याकडनं। आईच्या गावात काय पण तू सत्या रे, आपल्यासाठी एवढा सगळा मोठा तामझाम काय? तू पण कोण बोलला तुझ्यासाठी तामझाम आहे? तू थोडी स्पेशल आहे आपल्यासाठी। आता देऊ का एक? बाय अरे गंमत केली रे। हा मग ठीक आहे, तू तो जान है अपनी। हा बाय, तू ती स्पेशल व्यक्ती नाही हाय, तुझ्याहून एक वेगळा माणूस आहे। कोण आहे रे? कोण आहे सांग ना आपल्याला। आहे कळेल कळेल, सांग ना आपल्याला। अरे सांगेन रे बाबा, सांगेन। तुम्ही इकडे 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 त्यांना काम करू दे त्यांचं। या इकडे या ना। अरे भाई तू इकडे नाही, तिकडे कुठे बसतो? या डॉली बहिणी या इकडे, जरा वरती या तुम्ही। आता वरती अरे तू ये ना वरती बाय, सगळं सांगतो। इथे का आलोय? अरे हो सांगतो, थोडा सबर करा। तुम्हाला काय घाई आहे का? म्हणजे कसला कार्यक्रम आहे का तुमचा? हळदी कुंकू, रिसेप्शन बिसेप्शन? डॉली बहिणी, आपली अशी इच्छा आहे की त्या स्पेशल गेस्टला भेटायला तुम्ही थांबायला पाहिजे। तुम्हाला खरंच कसली घाई नाही ना? नाही नाही, मला कसलीच काही नाहीये आणि मला आवडेलच तुमच्या स्पेशल गेस्टला भेटायला। आणि आता तुम्ही थांबताय म्हटल्यावर बाई पण थांबणार काय रे बाई? ए सत्या, तसं काय पण ना, आपण थांबलोय कारण तुझ्यासाठी आपण थांबलोय इथे, नाही तर बाकीच्यासाठी आपल्याला काय पण टाइम नाही, पहिले सांगतो। हा मग ठीक आहे। आलेत का ते? भेट तरी घालून द्या। कोण आहे रे? कोण आहे सांग ना। सांगतो सगळा काय सांगतो आणि भेट पण घालून देतो। ये लाइटिंग। डॉली वहिनी, तुम्हाला त्या स्पेशल गेस्टला भेटायचं होतं ना? हो ऑफ कोर्स। तर तो स्पेशल गेस्ट आहे डॉली वहिनी। माय गॉड, मी? डॉली वहिनी, तुम्ही आपल्याला चांगलं माणूस बनायला शिकव। तुम्ही खूप काय केलं आपल्यासाठी, पण आपण फक्त एवढंच करू शकतोय। म्हणजे या सगळ्याची काय गरज होती? आपल्याला गरज होती वहिनी। आपण तुमच्यावरती चिडलो, ओरडलो, भांडलो, पण तुम्ही कधीच आपली साथ सोडली नाही। आपण लय बालिश सारखा वागलो, पण त्याचा राग कधी तुम्ही मनात धरला? वहिनी तुम्ही खरंच ग्रेट आहात, खरंच। येते दे बाय। काय सगळं? मी काय लहान आहे का? नाही वहिनी, तुम्ही आता काय पण बोलायचं नाही, तुम्ही फक्त ऐकायचं। वहिनी, आपण स्वप्न बघायला शिकलो ते तुमच्यामुळे, आपण माणसं जोडायला शिकलो ते तुमच्यामुळे,
माणसांना आपल्यामुळे मदत होते हे आपल्याला कळलं ना, ते 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 फक्त तुमच्यामुळे. वहिनी अहो, हे हॉटेलचं स्वप्न पूर्ण करायचं डेअरिंग आपल्याला मिळालं ना, ते फक्त तुमच्यामुळे. आणि आता हे हॉटेल आपलं कमी, तुमचं जास्त झालं. वहिनी अहो, काय काय केलं तुम्ही आपल्यासाठी वहिनी, म्हणून आपण त्याबद्दल तुम्हाला थँक्यू नाही बोलला. हा, कारण आपला तेवढा हक्क आहे तुमच्यावरती. त्याच हक्काने आपण तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही इथे आलात, इथल्याच झालात, पण तुमचं खरं जग, तुमचं स्वप्न हे हॉस्पिटल आहे. वहिनी, तुम्ही इथे खुश असाल, पण तुम्हाला खरं समाधान तुमच्या हॉस्पिटलमध्येच भेटतं. म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की ते काय बोलतात रे, हा, तुम्हाला इथून शेंड ऑफ द्यायचा. काय? नाही 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 वहिनी, तुम्ही रागू नका. अहो, हे तुमचंच हॉटेल आहे, तुम्ही इथे कधी पण येऊ शकता. पण तुमची खरी गरज तिथे हॉस्पिटलमध्ये आहे ना, तिथल्या पेशंट लोकांना आहे. म्हणून सांगतो वहिनी, तुम्ही इथे हॉटेलमध्ये नाही, हॉस्पिटलमध्ये असलं पाहिजे. तुमची गरज तिथे जास्त आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. खरं तर माझ्याकडे शब्दच नाहीयेत मला कसं थँक्स बोलू. तुम्ही सगळेजण माझ्याबद्दल किती चांगला विचार करता. आणि सत्याभाऊजी, तुम्ही तर एकदम छान बोलायला पण लागला. वहिनी अहो, आता देवाबाईने पण बोललं पाहिजे. ए देवाबाई, तू बोल ना काहीतरी, बोल ना तू पण काहीतरी. आपल्याला नाही बोलता येत रे, पण फक्त एवढंच बोलू शकतो की डॉल्बी, आपण थँक्यू बोलतो तुम्हाला. ही गोष्ट खरी आहे की तुमची जास्त गरज ना तिथे हॉस्पिटलमध्ये, तुमचा जीव ना तिथे हॉस्पिटलमध्ये. तुला काय पण टेन्शन घ्यायचं नाही, आपण आहोत ना, आपण बघून घेऊ. पण तुम्ही हॉस्पिटलमध्येच एक नंबर आहात. मॅडम, आम्ही इथे काम करतोय, 4 पैसे कमवतोय फक्त तुमच्यामुळे, नाही तर आमचं काय झालं असतं. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. वायरमध्ये करंट तेव्हा येतो जेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असतात. निगेटिव्ह सप्लाय आमच्याकडे होता, पण पॉझिटिव्ह सप्लाय तुम्ही आम्हाला दिला. आमची फॅमिली तुम्हाला नेहमीच थँक्यू बोलेल. त्यांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळेच खुशी आली. आम्ही सगळेच तुम्हाला थँक्यू बोलतो. थँक्यू, थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. इथे मला एक कळालं की गाडी लोकल असो किंवा एक्सप्रेस, चालवणारा खूप महत्त्वाचा असतो. आमच्या हॉटेलची गाडी कशी तुम्ही रुळावर आणली, तशीच आमच्या आयुष्याची गाडीही तुम्ही रुळावर आणलीत. आणि नाहीतर काय माहिती, कुठेतरी भीक मागत असतो. तुम्हाला मी सांगतो की मी आता यापुढे कधीच कोणाशी उद्धट बोलणार नाही किंवा वागणार नाही, प्रॉमिस करतो. थँक्यू मॅडम. थँक्यू किशोरदा. अरे रॉकी, तू काय नाही दिलं? त्याचं प्रेमच माझ्यासाठी खूप आहे. खर तर एवढं प्रेम आजपर्यंत मला कधी मिळालं नाहीये. खर तर तुम्हाला सगळ्यांना थँक्स म्हणायला ना आता मला शब्द सापडत नाहीये. काय बोलू, कुठून सुरुवात करू, इनफॅक्ट ते सुचत नाहीये. हे हॉटेल म्हणजे सत्याभाऊजींचं स्वप्न होतं. ते जरी पूर्ण करायला मी मदत केली असेल तरी ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या शिवाय शक्य नव्हतं. फक्त तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालं. आणि आता हे सगळं इतक्या मेहनतीने आपण जर का उभं केलं तर हे असंच जपा. इनफॅक्ट या कॅफेची कीर्ती आता आणखीन वाढली पाहिजे. आणि हो, कधीही माझ्या मदतीची गरज लागली तर मला हक्काने हाक मार. मी त्या क्षणाला धावत येईन. मी मिस करेन तुम्हाला सगळ्यांना, या कॅफेला, सगळंच. तुमच्या सगळ्यांकडून मी पण खूप काही शिकली आहे. आणि आता
ह्या गोड आठवणी घेऊन जाताना मन खूप जड होतंय, पण मला असं वाटतंय की प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो ना, तसा हा गोड शेवट आहे. वहिनी बस काय आता, तुम्ही रडवणार काय आपल्याला? थँक्यू सो मच. आय मिस यू ऑल. अरे सत्या, काय काय आहे सगळं रे? आपण पण हुशार झालोय डॉली वहिनींमुळे. डॉली वहिनी, आपण आपलं काम केलं, तुम्ही तुमचं काम करा. आलो आलो, पाजी बोलवतोय आपल्याला, नाही तर भागडा करायचा तो. आलो ना आपण, आधी चला ना तो बोल. पाजी आलो. तुम्हाला नाही जायचं? आपल्याला पण बोलवलं. बसाव. दुसरी अरे अजून ए भावानो, हे काय एक 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 हा? काय भांडी वगैरे सगळी विकली का फोडली? काय एक एक काय? नाही, ते म्हणतात ना, एका प्लेट मध्ये जेवल्यावर प्रेम वाढतं. हा बरोबर. हा काय? काय नाही. हा आलो आलो. ऑल द बेस्ट. अरे मॅडम, हे देवाबाईंनी तुमच्यासाठी आणलेलं present. देवा, काय हे देवा? तुम्हीच द्यायचं ना मग मला. किशोरदानं का सांगितलं द्यायला? एनिवे, थँक्यू सो मच. कुंकू लागलेला टी शर्ट. माय गॉड देवा, तुम्ही हसून हा जपून ठेवलाय. तुम्ही वॉशिंगला नाही टाकला? आता हा टी शर्ट तुम्हाला तेव्हाच परत मिळेल जेव्हा तुम्ही मला कुंकवाचा करंडा द्याल. देवा, पदर सोडा ना. डॉलीबाई, आपण कुठे धरला तुमचा पदर? काही काय, मला थांबवण्यासाठी माझा पदर धरलात आणि आता असं बोलताय. नाही डॉलीबाई, आपण खरंच सांगतोय, आपण नाही तुमचा पदर धरलाय. जाऊ देत ना. जाऊ तर केव्हाच दिले तुम्हाला. आपण नाही थांबवला. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ताच थांबवा. असं नको व्हायला की दुसरं कोणीतरी येईल आणि मला घेऊन जाईल, आणि मग तुम्हाला कितीही वाटलं ना तरी तुम्ही मला थांबवू नाही शकणार. गुड नाईट. असं नको व्हायला की दुसरं कोणीतरी येईल आणि मला घेऊन जाईल.
अजूनही वेळ गेलेली नाही. आत्ताच थांबू. असं नको व्हायला की दुसरं कोणीतरी येईल आणि मला घेऊन जाईल. आपण जे काय करतोय ना ते आपल्या पोरीसाठी, आपल्या राधासाठी करतोय. आपली राधा खुश राहायला पाहिजे, बस, बाकी काही नाही. डॉलीबाईंवर आपलं किती पण प्रेम असलं ना तरी आपण फक्त आपलाच विचार नाही करू शकत. हा देवा, हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. मेडिकल इकडे. अरे इकडे. अरे मला जायचंय, मला अडवू नका. तू काय राजा आहे? तू नाही गेला तर लढाई होणार नाही. हा
अहो पण मला का थांबवताय? हे कोण आहेत आणि त्या टवळीकडे कशाला चाललेत? हे बघा, ते आमच्या कॉलेजचे सगळे रिस्पेक्टेड ट्रस्टीज आहेत आणि ते आहेत ना, मी तुम्हाला का सांगू? मी नाही सांगणार. सांग ना. सांगतो. आमच्या ट्रस्टीजची आहे ना अर्जंट मीटिंग आहे मोनिका मॅडमच्या घरी, म्हणून त्याला ते बघा कोण आला. अरे